तब्बल 16,000 कोटीची ठेव आणि जवळपास 17,000 ते 18,000 कोटी रुपयांचं मालमत्ता अशी बुलढाणा अर्बन आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था असलेली बुलढाणा अर्बन अलीकडेच मराठवाडा आणि मराठवाड्याच्या काही भागात चर्चेत आली आहे आणि त्यामुळे बुलढाणा अर्बनच्या या पतसंस्थेबद्दल अनेकांच्या मनात काही संशय निर्माण झाले आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक आहेत। सर, एबीपी माझामध्ये स्वागत। नमस्कार सर, शिस्तप्रिय शाखा आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली आपली संस्था आहे, संघाशी संबंधित आपली संस्था आहे। नेमकं गेल्या आठवड्यात मराठवाड्यातील काही भागात अनेक अफवा, अनेक चर्चा आपल्या संस्थेबद्दल होत आहेत। काय नेमकं तथ्य आहे? काय झालं, पुणे विभागातील काही कर्मचाऱ्यांना आम्ही निलंबित केलं आणि त्यांच्याविरुद्ध आम्ही FIR दाखल केला 13 डिसेंबरला। आता ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर तो अंतिम स्वरूप त्याच्यामध्ये काय करायचं ते विभाग ठरवेल। तर त्यांनी काय केलं की एक आमचा कर्नाटकमधला एक कारखाना होता, काही कारणाने त्यांचा कर्जपुरवठा थांबवला। ते त्यांच्या कारखान्यावर ते सगळे बीड जिल्ह्यातलेच ऊसतोड कामगार होते। मग त्यांना सांगितलं, ऊसतोड कामगार काय करतात की जाताना त्यांचं 10 लाखाचं सोनं जरी असेल तर फक्त 2 लाखात 1 लाखात गहाण ठेवतात आणि 4 महिने आपलं सोनं सेफ असावं, कारण की त्यांच्या घरी व्यवस्था नसते ना, त्यांच्या काही बँकांमध्ये लॉकरही नसतात। तर त्यांना असं सांगितलं की बा आता सोनं तुम्ही 70,000 रुपये वेळाने गहाण ठेवलं, सोन्याच्या भावात 1.5 लाख रुपये तोळा आहे, बुलढाणा पण तुमचं सोनं विकणार आहे, तुम्ही जाऊन सोनं सोडून द्या। मग त्यांना तिथून गाड्या करून दिल्या, ते लोक गाड्याने आले, एकदम गर्दी गेली, म्हणजे त्यांना मिसगाईड करण्यात आले आणि प्लॅनिंग नाही बरोबर। आणि त्यामुळे काय झालं की एकच गर्दी झाली, लोक घाबरून गेले। तरी इतका विश्वास आहे बुलढाणा अर्बनवरती लोकांचा बघा की 300 कोटी रुपयाचं सोनं सुटलं 3 दिवसामध्ये 26 शाखांमधनं, 60 कोटी रुपयाचे डिपॉझिट गेलं। आश्चर्याची बाब अशी की ज्या शाखांमध्ये रात्रंदिवस लाईन लावून लोकांनी सोनं नेलं, काल त्या शाखांवरती 30 ते 40 केस परत झाले नव्याने। लोक अफवेला बळी पडले, स्टडी होत होते, सगळं निघून गेलं। बुलढाणा अर्बन आज 4,000 कोटीची माझ्याकडे कॅश लिक्विडिटी आहे, 1,500 कोटीचं धान्य आहे, 400 गोदाम आहेत, 11 कोल्ड स्टोरेज आहेत, 22 शाळा आहेत, 27,000 विद्यार्थी आहेत, 4 मोठे भक्त निवास आहे, 3 अजून भक्त निवास अयोध्या आणि पंढरपूर या ठिकाणी तयार होत आहे। इतकं मोठं काम आहे हो, आणि इतक्याने काय होणार आहे बुलढाणा अर्बनला? आपण म्हणालात तर पुण्याच्या काही कर्मचाऱ्यांवर तुम्ही एक तक्रार दाखल केली, नेमकी कशा संबंधित? नाही, त्यांनी काही गैरव्यवहार केला आणि विशेष करून जे जैन मोल्डीचं प्रकरण झालं ना, त्या प्रकरणावरूनच सगळी सुरुवात झाली। त्यांनी मुख्यालयाला न विचारता परस्पर त्या ठिकाणी कर्ज पुरवठा केला त्यांना, तिथं मग आम्ही सुरुवात केली। पण त्यांनी अजून काही प्रकरण असे केलेले होते की ज्याला मंजुरातच नाही मुख्यालयाची, आणि आम्ही त्यांना निलंबित केलं आणि FIR दाखल केलं। खरं तर आपली संस्था ही खूप जुनी आहे, जवळपास 40 ते 50 वर्षापासून तपश्चर्या आहेत आणि संघाशी संबंधित आपली शाखा असल्यामुळे शिस्तबद्ध आहे, तरी असे प्रकार समोर येत आहेत। काय कारण असेल? हे बघा, शेवटी असं आहे की माणूस आहे, पैशाचा मोह प्रत्येकाला होतो, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पण होतो, अर्बन बँकांमध्ये पण होतो, या तर पतसंस्था आहेत। आता जिथे पैसा आहे त्या गोष्टी होणारच आहेत। तरी आम्ही भरपूर प्रकारचं आमचं क्रॉस चेकिंग चालू असते। आता आज आपण मला सांगा की 478 शाखा चालवणं सोपं आहे का? 478 शाखा, 400 गोडाऊन, 22 शाळा, आता काही ना काही हा प्रकार चालणारच आहे आणि होतो ना। याच्यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी झाले गुन्हे दाखल झाले, आज 2-2 वर्ष झाले, अजून आरोपी अटकमध्ये आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला इन्शुरन्सचे क्लेम सुद्धा मिळाले। आपण म्हणालात या अफवेला काही नागरिक बळी पडाले किंवा तुमचे सदस्य बळी पडले, काय काय आवाहन करणार त्यांना? नाही, माझं सगळ्या सभासदांना, यांना सगळ्यांनाच आवाहन आहे की बाबा, इतकी चांगली संस्था आहे की जिला परदेशातनं लोक बघायला जातात। नेपाळमधनं आतापर्यंत 500 लोक बघायला येऊन गेले संस्था, ते आमचं अनुकरण करतात। वेअर हाऊसिंग मध्ये आम्ही 1 नंबरचं काम करतोय। आज सगळ्याच शिक्षण क्षेत्रात काम करतोय आम्ही, सगळ्या ठिकाणी व्यवस्थित चालू आहे। लोकांनी ऑफर ठेवू नये। तर नक्कीच कर्नाटक मधील एका कारखान्याला कर्ज वाटप बंद केलं आणि त्यांच्याशी व्यवहार बंद केल्यामुळे त्यांनी ही अफवा पसरवली आणि त्या अफवेला काही सभासद बळी पडल्याचं राधेश्यामजी चांडक म्हणतात। मात्र सध्या परिस्थिती ही अत्यंत नॉर्मल असल्याचंही त्यांनी म्हटलंय। रविवारी सुद्धा अनेक शाखा सध्या सुरू आहेत असंही राधेश्याम चांडक यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे